मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स. देश आणि जगभरातील असंख्य लोक रोज आपल्या स्वप्नांसाठी मुंबईच्या दिशेने येतात. आपले स्वप्न आजमावतात. पण याच मुंबईला काही वर्षापूर्वी अंडरवर्ल्डची कीड लागली होती. अनेक जण न कळत गुन्हेगारीकडे वळत गेले होते आणि एकदा गुन्हेगारी क्षेत्रात पाय रोवल्यानंतर परतीचे मार्ग जवळपास संपून जातात. तुमचे दुश्मन वाढत जातात. सतत मागावर असणारे पोलीस आणि लपछपत जगणं सुरू होऊन जातं. पण या सगळ्यांना पाठ देत अंडरवर्ल्डमध्ये असणारा कुख्यात डॉन सगळं सोडून एक मॅरेथॉन रनर झाला. च्या माध्यमातून जाणून घेऊया वाल्याचा वाल्मिकी होण्याची म्हणजेच अंडरवर्ल्ड डॉन ते इंटरनॅशनल मॅरेथॉन रनर बनलेल्या एका मराठी मॅरेथॉन रनरची कहाणी. राहुल रमाकांत जाधव यांची कहाणी. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 2015 साली पुण्यातील रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये राहुल पुन्हा एकदा दाखल झाला. दारू, ड्रग्ज आणि स्वतःवरचा तिरस्कार या सगळ्यांनी त्याला आतून पोखरून टाकलं होतं. समाजाने त्याला नकारलं होतं आणि तोही समाजावर राग धरून बसला होता. त्यावेळी त्याच्या समुपदेशकांनी राहुलची ही अवस्था पाहिली आणि राहुलला सांगितलं की राहुल, तुझा राग कुठेतरी वळून आयुष्यात एक ध्येय ठरव आणि त्यावर केंद्रित कर. त्यावर राहुल संतापाने म्हणाला, मला नोकरी मिळत नाही, लोक तोंड पाहायला तयार नाहीत, मी कोणते ध्येय ठरवू. नंतर तो म्हणाला, मला फक्त पळता येतं, पोलिसांपासून पळता येतं, गोळीबार करून पळता येतं, जर इथून सोडलं नाही तर मी पळतच मुंबईला जाईल. त्या वाक्याला वेदना होती, चीड होती, पण न कळत शक्यता सुद्धा दडलेली होती. आणि हीच शक्यता त्याच्या आयुष्याला कलाटणीला घेऊन गेली. त्याने पुण्यातील एका मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि राहुलने ती रेस पूर्ण केली. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी चांगलं केलंय असं त्याला वाटले. तोच दिवस त्याच्या पुनर्जन्माचा दिवस ठरला. सर्वसाधारण घरात जन्मलेला राहुल डोंबिवलीत वाढला. 10वीत 65% मिळवले, पण त्याला अभ्यासात नव्हे तर पैशात आणि लोकांनी दिलेल्या इज्जतीत जास्त रस होता. लोकांनी मला घाबरून का होईना पण सलाम केला पाहिजे असं त्याला वाटायचे. 5 वर्षात तो गुन्हेगारी जगात रमला. सत्यामधील मनोज बाजपेयीच्या भिकू मात्रेंनी त्याला वेड लावलं होतं. तो स्वतःलाही भिकू म्हणू लागला. 2007 पर्यंत त्याच्यावर 11 गुन्हे दाखल झाले. 3 वेळा मकोका, 4 खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे, अनेक गोळीबार. यातच त्याला अटक झाली. एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्यानंतर 4 वर्ष अथोर रोड जेलमध्ये राहावं लागलं. लोखंडी गजामधून तो एकाच फ्लॅटची लाईट्स रोज पाहायचा. रात्री 11ला ती लाईट बंद व्हायची आणि सकाळी 6ला सुरू व्हायची. तेव्हा त्याने मनात ठरवलं की मला त्या घरातल्या सारखं साधं आयुष्य जगायचे. पुढे 2010 मध्ये जामिनीवर बाहेर आल्यावर त्याने ठाण्यात एका कंपनीत क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून काम सुरू केलं. सगळं सुरळीत होतं. व्यसनांपासून दूर झाला होता. पण 2011 मध्ये एका पत्रकाराच्या हत्येनंतर आणि धमकीच्या काही घटनांनंतर पोलिसांनी जुन्या संशयांना उचललं. त्यात राहुलचं नाव पुन्हा चर्चेत आलं. पोलीस त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्याला तिथून उचलले. आठवड्याभरातच राहुलची ती नोकरी गेली. नोकरी गेल्याने घरी बसावं लागलं. त्याने पुन्हा दारू, ड्रग्जमध्ये स्वतःला बुडून घेतलं. कुटुंबाने पुन्हा त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं. पहिल्या 3 वेळा काही फरक पडला नाही, पण 4थ्या वेळी त्याने स्वतःशी प्रामाणिक संवाद साधला आणि आपल्या भूतकाळावर मात करण्याचे ठरवले. 2016 मध्ये त्यांनी 21 किलोमीटरचे मॅरेथॉन पूर्ण केले. पण तरीही राहुलला भीती वाटत होती. लोक त्याला अजून कमरेला 2 पिस्तूल खोचलेला राहुल समजतात. लोकांनी त्याला स्वतःचा नंबर देणे टाळलं. मित्रही नव्हते. फेसबुकवर व्यसनमुक्ती केंद्राचे डॉक्टर आणि काही धावपटू हेच ओळखीचे होते. राहुलने धावणे सुरूच ठेवले होते. एक दिवस एका जुन्या मित्रांनी त्याला नोकरीसाठी भेट घडून आणली. राहुलने त्या बॉस समोर सगळा भूतकाळ उघडकेस केला. पोलीस कधी येऊ शकतात याचेही त्याला इशारा दिला. पण त्याचा प्रामाणिकपणा पाहून बॉसने त्याला कामावर ठेवून घेतले. हळूहळू तो धावण्यात रमला आणि त्यांनी एक मोठा संकल्प केला. मुंबई ते दिल्ली धावायचे. गेटवे ऑफ इंडिया ते इंडिया गेट जवळपास 1400 किलोमीटरचे अंतर आहे आणि हे अंतर राहुलने 20 दिवसात पूर्ण केले. एकेकाळी पळून जाण्यासाठी धावणारा राहुल आता स्वतःला शोधण्यासाठी धावत होता. राहुलचा प्रवास म्हणजे जणू वाल्याचा वाल्मिकी. हातात बंदूक असलेला माणूस आज हातात रंगीन शूज धरून उभा आहे. त्याची कथा आपल्याला सांगते, भूतकाळ कितीही काळा असो, एक निर्णय आयुष्य बदलू शकतो. समाजाने संधी दिली तर गुन्हेगारही नागरिक होऊ शकतो आणि धावणे फक्त शरीर बदलत नाही, मनही बदलते. राहुल रमाकांत जाधव हा फक्त मॅरेथॉनपटू नाही, तो एक जिवंत उदाहरण आहे की माणूस कितीही खोल दरीत पडला तरी त्याच्यात उभं राहण्याची ताकद असते. तो म्हणतो, भिकू नाही मी, आता राहुल आहे. मी आयुष्याच्या शर्यतीत प्रामाणिकपणे धावत आहे. व्यसनाच्या गर्दीत अडकलेल्या कित्येक जणांसाठी राहुलची ही कथा खरंच प्रेरणादायक आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा कसं काय.